हॅलो हॅलो थँक्यू सो मच. या ग्रँड फिनाली साठी पहिल्या इनिंग साठी मी आमंत्रित करतो एक गोड आवाज व्हॉइस ऑफ वाडा अक्षयजी पांडव सर आपल्या मध्ये मायक्रोफोनशी जोडले जातील. आणि तत्पूर्वी ग्रँड फिनाली आहे, सर्वांना उत्साह आहे, जल्लोष आहे, आनंद आहे प्रत्येकामध्ये. फक्त विनंती असेल आपला जल्लोष हा बाउंड्री लाईनच्या बाहेर जे आपण पिवळ्या रंगाचा एक कपडा लावलेला आहे त्या कपड्याच्या बाहेर राहून हा आनंद जल्लोष किती नाचायचं तेवढं नाचा, बिंदास मजा करा, फुल टू धमाल. कारण सुरू आहे वाघोबा चषक 2026. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ दवडू नका. आणि यानंतर आपण ऐकूया व्हॉइस ऑफ वाडा अक्षयजी पांडव सर. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्रीराम कसराळी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फायनलचा महाअंतिम सामना कोण होईल? वाघोबा ग्रुप चषक 2026चा महाअंतिम मानकरी श्रीराम कसराळी की गावदेवी वैतीपाडा? गावदेवी वैतीपाडा की श्रीराम कसराळी? मथाने इथे सुद्धा श्रीराम कसराळीचा एक संघ फायनल मध्ये खेळतोय. एकाच दिवसात दोन ठिकाणी कसराळी संघ खेळत असताना फायनल मध्ये मोनिश इलेव्हन तो संघ आपण मथाने इथे पाहताय आणि सध्या श्रीराम कसराळी संघ आपण पाहताय. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता तळावपाडा येथील एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय मोहित मुकेश पाटील साहेब, मोहित मुकेश पाटील साहेबांकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. सन्माननीय मोहित मुकेश पाटील साहेब आपला मनपूर्वक धन्यवाद. फायनलचा सामना तो सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑल सेट, सर्व काही सेट आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज आहे. मॅचला सुरुवात होणार आहे. फायनलचा महाअंतिम सामना बघूया तो कशा पद्धतीने रंगेल. इथे दोन्हीही टीम या मॅचला खेळण्याकरता आतुर आहेत. कोण ठरेल महाअंतिम विजेता? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांमध्ये आपण या फायनलच्या सामन्याला सुरुवात करूया. पहिला बॉल. वाह, लाजवाब, दर्जेदार चेंडू. पाच चेंडूत 5 षटकार मारायचं खाटूश्याम एंटरप्राइजेस यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फायनलच्या मॅच मध्ये पारितोषिक येत आहेत. वैभव तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फॅन्सी पाटील इथे येत आहेत आणि आज तिचा वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. ऑन साइडला फटका तिथे खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर झेपावतोय. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते 0 वरनं 1 वर. प्रत्येक हॅट्रिक करता किरण गारभारी यांच्याकडनं 500 रुपये आहेत. मात्र सध्या प्रेक्षक खूप चांगला एन्जॉय करतायत. सपोर्टर ते एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. कारण कसराळी गाव आज या मैदानावर उपस्थित आहे त्यामुळे तो आवाज तो एन्जॉय आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खेळल्यानंतर उचली घेत असताना फलंदाजाला बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक चांगला चेंडू तो इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर कृष्णा आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवलं जातंय गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला उचली घेत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये नेतो. अगदी चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल पुण्याच्या एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झालाय. कसराळीचे 2 संघ आज वेगवेगळ्या ठिकाणी मध्ये फायनल खेळतात. एक मथाने आणि आज या कसराळी गावात बघा तिथे बँड पथक घेऊनच आलेत. विजयाची पूर्वतयारी म्हणतात त्याला. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. एन्जॉय करण्याकरता तिथे सर्वच खेळाडू पाहायला मिळत आहेत. विनीत स्ट्रायकर एंडकडे आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला चेंडू आहे. पुण्याच्या एकदा पुढे खेळवलाय. फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. जसा निर्धाव बॉल येतोय तसा गावदेवी वैतीपाडा तिथे जर आपण पाहिलं तर एन्जॉय करत असताना, जल्लोष करत असताना बँड पथक घेऊनच आलेत आणि तिथे त्यांचा खूप आक्रोश जल्लोष तो पाहायला मिळतोय. एक गाव एक संघ फॉर्मॅटची हीच तर खरी मजा आहे. मैदानाच्या आत 11 असले तरी मैदानाच्या बाहेर अख्खं गाव टीमच्या सोबत असतं. ते हे एक गाव एक संघाचं फॉर्मॅट आहे. फुल टॉस मिळाला. ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेग मधनं झेपावतोय. जोपर्यंत बॉलला उचललं रिटर्न केलं तिथे
एक रन जी धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 2 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 2 वर. हे आमचे काही प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत, ते तुम्हाला दाखवलं जात आहेत. बँडच्या तलावर नाचत असताना काही डिस्कशन सुरू आहेत, काही चिंतातूर चेहरे आहेत, तर काही एन्जॉय करणारे चेहरे आहेत. क्रिकेट आमच्या नसानसात, आमच्या रक्तात क्रिकेट आहे आणि ते टेनिस बॉल क्रिकेट ज्याच्यावर आम्ही जीवापाड प्रेम करतो, ते टेनिस बॉल क्रिकेटला एन्जॉय करण्याकरता हे सर्वजण इथे आलेत. आज प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर संध्याकाळी या मैदानावर क्रिकेटला एन्जॉय करण्याकरता जेही प्रेक्षक उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं वाघोबा ग्रुप यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युवराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र बॉल पायावर जाऊन लागलाय, मात्र तिथे पिचिंग ती ध्यानात घेतली जाईल. एक रन तिथे दाफलकावर जोडला गेलाय. लेगबायचा इशारा आला पंचांकडनं, म्हणजे ऑफस्टम्पच्या बाहेर तिथे बॉल पडला होता. एक रन दाफलकावर जोडली गेली. थोडीशी शांतता आहे फायनलच्या मॅच मध्ये. श्रीराम कसराळीकडनं ज्या अपेक्षा आहेत ना त्या अपेक्षांची पूर्तता होत नाहीये. खूप जास्त बाहेर होता ऑफस्टम्पच्या आणि त्यामुळे पंचाने नाकारलंय. सन्माननीय किरणजी गावड साहेब इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपलं सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. 3 धावा दाफलकावर आहेत. चांगला बॉल. वा काय गोलंदाजी होतीये, लाजवाब गोलंदाजी. म्हणजे आम्ही फायनल करता सज्ज आहोत. फायनल मध्ये आमचा गेम प्लॅन सेट आहे. आम्हाला पुढची गोलंदाजी करायची आहे. आम्हाला यॉर्कर लाईनवर चेंडू हाताळायचे आहेत. फलंदाजांना हातबल करायचं आहे. त्यांना अतिरिक्त मेहनत करायला भाग पाडायचं आहे. अगदी चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चेंडूची हाताळणी ती आपल्याला पाहायला मिळते. 1.2 षटकाचा खेळ, तर नंतर 5 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपण पाहतोय. युवराज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपटून टाकलाय आणि त्याला अगदी दर्जेदार पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. अगदी वीरेंद्र सेहवागची स्टाईल ती मैदानाच्या आतमध्ये अंमलात येत असताना पाहायला मिळाली. बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. थँक्यू. खाटूश्याम एंटरप्राइजेस ज्यांच्याकडनं सलग 4 षटकारा करता 5,000चा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र खोलरप्याचा बॉल. तिथे दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर झेपावतो. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकेरीकडनं दुहेरीकडे. 10 बॉल लागलेत या 10 धावा दाफलकावर लावण्याकरता. येणारे इथनं बॉल जर आपण पाहिले तर 8 शिल्लक आहेत आणि या 8 बॉल मध्ये 2 ते 3 षटकार ते दाफलकावर लावणं श्रीराम कसराळी करता अत्यावश्यक आहेत. 3 षटकार जर या 10 बॉल मध्ये आले तर निश्चित एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. चांगला बॉल तिथे खोलटप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते 11 वर. सध्या ज्या पद्धतीनं तिथे एन्जॉय करत असताना आपल्याला गावदेवी वैतीपाडा संघाचे पाठीराखे पाहायला मिळतात. हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही. हा आनंद तुमच्या गावातली टीम तुम्हाला मिळवून देते आणि ती टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्म करते. त्यामुळे तो विजयाचा किंवा ते जो सुगंध त्यांच्या नाकामध्ये दरवळतोय ना त्याचा हा जल्लोष आहे. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बघा हा जल्लोष तिथे साजरा केला जातोय. शिट्या वाजतायत, डान्स केले जात आहेत. बेभान होऊन आम्ही क्रिकेटच्या मैदानात आलो ना की मग आम्ही बेभान होतो. ताण भूक सर्व हरवते आमची. या खेळाशी आम्ही एकरूप होतो. अकरा धावा दाफलकावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. 17चा इथे
प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय आणि तो काफी नाही आहे. यशची शेवटची ओव्हर त्यामध्ये झालेला डान्स तो तुम्हाला दाखवला जातोय. प्रेक्षक दोन प्रकारचे प्रेक्षक आहेत. एक प्रेक्षक त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता आहे, ते थोडेसे त्रस्त आहेत. मात्र दुसऱ्या बाजूनं प्रेक्षक आनंदाचा जल्लोषाचं वातावरण ते पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी केली युवराजच्या त्या षटकाला तुम्हाला इथे दाखवलं जात आहे. जास्तीत जास्त बॉल त्याने आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, एकतर मग फुल्लर लेनवर हाताळले. हे बघा मिसिंग यॉर्कर होता. खाटूश्याम एंटरप्राइजेस ज्यांच्याकडनं सलग 4 षटकार 10,000 लावले, तिथे 4 षटकार गरजेचे तर आहेतच. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फटका मिस झालाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, मात्र झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय आणि त्याबरोबर रनही मिळाला. सन्माननीय किरणजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. सन्माननीय किरण अशोक गावड साहेब इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रोहन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. शेवटच्या अंतिम ओव्हर करताना गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय इथे चांगला मारा तो अद्यावत करेल की त्याच्या विरोधामधनं रन त्या एकवटला जातील. वैभव वैती जो मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल फेस केले, 8 वर बॅटिंग करतोय. येणारे 5 बॉल वैभवनं जर योग्य तऱ्हेने खेळले तर इथे एक कशमकश भरलेली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र काय करेल वैभव ते आपल्याला बघायचंय. इथे 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 सर्वांनाच गुंगारा दिलाय. पंचांचा इशारा, बाईचा नशिबाचा चौकार. कसा आणि कुठून आलाय ते महत्वाचं नाहीये, कारण हाही चौकार 4च धावा देऊन जाणार आहे. त्यामुळे नशिबानं जरी आला असला तरी तो चौकारच आहे. या 4च्या मदतीनं धावसंख्या 16. सोळा धावा दाफलकावर आहे. 2.2 षटकाचा खेळ झालाय. एक मोठा फटका 4 बॉल मध्ये आला तर 25 लागतील आणि या संध्याकाळच्या सत्रात 25 धावा एक योग्य टार्गेट असू शकतं, ज्याबरोबर फाईट करता येऊ शकते. पुढचा बॉल, चांगला गोलंदाजी. वाह, काय गोलंदाजी होती, काबिले तारीफ, अप्रतिम. गुडलेन स्पॉटचा परिसर जो गोलंदाजाच्या नावावर असतो आणि त्याचा वापर बघा किती योग्यतेने होतोय. बॅटच्या रेंज पासून दूर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वैद्यपाडा संघ आपण बाउंड्रीच्या बाहेर सेलिब्रेशन करायचं. यावेळेस मात्र हा ऑन साइडला चांगला फटका, तिथे बिटवीन द गॅप खेळलाय. नो चान्स एनी फील्ड. बॉल चाललाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. श्रीराम संघ जिंकला तर कसराळी गाव तो खुश होईल, कारण हेअर कटिंग फ्री आहे सर्वांना बॉब यांच्याकडनं. इथे मात्र हा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. एकंदर 5 बॉलचा खेळ, तर नंतर धावसंख्या 20 आहे. शेवटचा बॉल तो अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर एखादा षटकार, एखादा चौकार इथे मॅचला रंगतदार स्थितीमध्ये नेऊ शकतो. शेवटच्या बॉलवर रोहनच्या एखादा मोठा फटका येतोय का ते आपल्याला बघायचं आहे. शेवटचा चेंडू या डावाचा, गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोहन, तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे फुल टॉस मिळालाय आणि त्याला फुल टोल वसूल केलंय. बॉल सीमारेषा पार, षटकार आलाय आणि या षटकारानं धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 26 धावा. विजया करता 27 धावा. या मॅच मधली फाइटिंग टोटल ती धावफलकावर उभी राहिली आहे. 26 धावा धावफलकावर आहेत. 27चं लक्ष ते धावफलकावर सेट केलं गेलंय. या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी मला वाघोबा ग्रुपने दिली, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. फायनलच्या मॅचचं अंतिमची इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल ते ऐकवण्याकरता माझे सहकारी आपल्या सोबत जॉईंट होतील. परेश कुडू सर, हे अगदी नयनरम्य दृश्य आहे. वा, कॅमेरामन हे नयनरम्य दृश्य टिपलंय तिथे आपल्याला दाखवलं जात आहे. सूर्यनारायण आपल्या अस्ताकडे चाललेत, आपल्या घराकडे चाललेत आणि घराकडे जात असताना जो सुंदर नजारा आहे ना तो इथे दाखवला आहे. सूर्यनारायणकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट आपण त्यातनंही शिकली पाहिजे. हा भारत देश आहे जिथे उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो आणि डुबणाऱ्या सूर्याचा नजारा पाहिला जातो. त्यामुळे नेहमी माणसानं पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा तुम्ही मोठं होता तेव्हाच जगही तुमचं नावलौकिक ते प्रस्थापित करत असतं. इथे
18 धावा वैभवच्या बॅटमधनं आल्या, त्यामुळे 26 लागल्यात. 27चं लक्ष आहे, कसं पूर्ण होईल ते ऐकवण्याकरता कुडू सर आपल्यासोबत मायक्रोफोनवर जाणून होतील. धन्यवाद. राम अयोध्या आ रहे मेरे राम अयोध्या आ रहे. यस, मथाण्याला सुद्धा आपण पाहतोय श्रीरामचा संघ अगदी फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि फायनल त्या मैदानावरती सुद्धा तीच चालू आहे आणि या मैदानावरती सुद्धा सेम जर्सी आपण पाहतोय. आदरणीय या ठिकाणी गेली 2 दिवस ज्यांच्या आवाजाने आपण मंत्रमुग्ध झालेलो आहोत, वाडा व्हॉइस ऑफ वाडा म्हणून ज्यांना संबोधलं जातं, अतिशय दमदार आवाज आणि शब्दफेकी ज्यांचे बहारदार आहे असे अक्षयजी पांडव सर या ठिकाणी आपल्याला 2 दिवस लाभले आणि नक्कीच त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून होईल. अक्षयजी पांडव सर यांचा यथोचित सन्मान ह्या मुख्य मंचावरती होईल. अप्रतिम सर, आपण अगदी शब्दांचे फेक आणि आमच्या सर्व प्रेक्षक राजांना अगदी मनापासून रिझवलेलं आहे. रंगत आपण या समालोचनाच्या माध्यमातून वाढवलेली आहे, यात काही शंका नाही. सन्माननीय रोहिदासजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय पांडव सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. एक चांगला आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना ऐकायला मिळाला. वाड्यावरून प्रवास करत या ठिकाणी 2 दिवस आपल्यामध्ये ते जॉईंट झाले आणि शब्दांचे फेक त्यांचे बहारदार आहे आणि सर्व प्रेक्षकांना आणि मान्यवरांना रिझवण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे, धावतं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि रोहिदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात अक्षय पांडव सरांसाठी. आणि सर, वाघोबा ग्रुपच्या वतीने मी आपले धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. अगदी आम्ही आपल्याला साथ दिली आणि त्या साथेला तुम्ही अगदी प्रतिसाद दिलात आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. 2 दिवस आपले महत्त्वाचे 2 दिवस आमच्या या स्पर्धेला आपण मिळवून दिलेत, त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि पुढच्या वर्षी सुद्धा आमच्यासाठी वेळ काढा, कारण 26 जानेवारीच्या सत्रामध्ये हे नक्कीच वाघोबा चषक हे पर्व 7 आहे आणि पुढच्या वर्षी मात्र पर्व 8 असेल. सन्माननीय हितेशजी पाटील उमंग प्रॉपर्टी या ठिकाणी उपस्थित होतील, मी त्यांना आमंत्रित करतो. या सर, 27 धावांचा टार्गेट असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. एका चेंडूच्या मोबदल्यामध्ये 1 धाव मात्र स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. विराज आहे तर स्ट्राईक एंड वरती. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सन्माननीय मान्यवर हितेशजी पाटील साहेब उमंग प्रॉपर्टी चे जे ओनर आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन होते. वेलकम वेलकम साहेब. आणि या वेळेला काय घडतंय बघा, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेले, अपील मात्र जोरदार करतायत. एक निर्धाव चेंडूची सांगता होते, महत्वाचे निर्धाव चेंडू येत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहेत. आता मात्र जल्लोष वाढते कसाळीचा खाम्यामध्ये, कारण असं म्हणतात ना की आईने जन्म दिलाय, जन्म देणारी आई आहे, नाव देणारे पिता आहेत आणि ओळख देणारी आपलं गाव आहे. मी कुठल्या गावाचा आणि म्हणून मला गावाच्या नावाने ओळखलं जातं. आज इथे 11 जण खेळतायत, मात्र जीव टांगणीला लागलेला आहे तो संपूर्ण गावातील आमच्या ह्या ग्रामस्थांचा. श्रीराम कसराळी आणि गावदेवी वैतीपाडा. हितेशजी पाटील उमंग प्रॉपर्टीचे जे ओनर आहेत, या सन्माननीय मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होते. वेलकम साहेब. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळला जाते. 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड आपण पाहतो 2 वरती जात आहेत. बघा, एक सेफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटचा आणि बॉलचा तितकासा संगम झालेला नाहीये. अजय भगत आहेत, विराज आहेत. गावदेवी वैतीपाडा संघाकडून नेहमीच चांगली फलंदाजी आपण विराज आणि अजयच्या माध्यमातून पाहत असतो. विनीत आहेत गोलंदाजी मार्क वरती, अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतायत विनीत. यावेळेस सेफल झाले, चेंडू उडवलाय, चेंडू जाईल ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने धडपडतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होते.
आणि टाळ्यांच्या गजरामध्ये सुद्धा त्यांच्या क्षेत्ररक्षणाला दाद दिली जाते. बघा आतापर्यंत वैतीपाड्याच्या आपण मंडपामध्ये आवाज बँड जल्लोष पाहत होतो आणि जसं या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय कसराळीच्या बाजूने, तसं या ठिकाणी कसराळीच्या खांब्यामध्ये अतिशय आनंद आणि उत्साह येतोय. कारण हा क्रिकेट आहे, एक तेरी तो एक मेरी. कारण दोन्ही बाजूने झुकणारा सामना आहे. 3 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. पुढचा चेंडू, यावेळी चेंडूला उडवले, चेंडू येईल सीमारेषा पार, षटकार. 6-6. फक्त चेंडूकडे पहा. माझ्या गावाचे गाव देवी गो. धन्यवाद डीजे. बघा म्हणजे डीजे वाल्याचं पण कौतुक आहे. श्रीराम संघ ज्या वेळेला उतरला होता त्यावेळेला श्रीरामाची गाणी लावत होता. आता गावदेवी वैतीपाडा संघ फलंदाजीसाठी आला. एकदा डीजे साठी पण जोरदार टाळ्या होत्यात. गावदेवीची गाणी आता लावतोय. वा, याला म्हणतात आम्हासाठी तुम्ही दोघे तितकेच महत्वाचे आहात. यावेळेला पुन्हा एकदा आसमानी सफर, टोले जंग, गगनभेदी, षटकार. 6 धावा. दोन बॅक टू बॅक 2 षटकार, 6 धावा आल्या आणि काय इक्वेशनच बदलून टाकले. 18 चेंडू मध्ये 27 धावांचं टार्गेट असताना यावेळेला मात्र इक्वेशन बदलले. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. विनीत यांची आपण गोलंदाजी पाहिली. पहिली 4 चेंडू चांगले हाताळले असताना शेवटचे 2 चेंडू मात्र त्या ठिकाणी समाचार घेतला. अजय विराज यांनी 4 चेंडू मध्ये 12 धावा विराजच्या बॅटमधून येताना. अजय भगत 2 चेंडू मध्ये 2 धावा आतापर्यंत अजय भगत यांच्या बॅटमधून आलेले आहेत. आता मात्र स्ट्राईक एंड वरती असतील अजय भगत. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गोलंदाजी कोण स्वीकारेल? जर 3च धावा हाताळल्या, हर्षदने जर 3च धावा दिल्या तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेमनाथ वैती यांच्याकडून. बघूया. 12 चेंडू 12 धावांची गरज. सेफल झालेत आणि लेग साइडला चेंडू 1 बाउन्स करत चाललाय. सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. बघा जशी लाटा येतात ना, लाटा भरतीच्या लाटा, तसे कधी कसराळीकडे आनंद होतोय, कधी वैतीपाड्याच्या मंडपामध्ये आनंद होतोय. दोन्ही मंडप एकाच जवळ आहेत. आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती अगदी जल्लोष चालू आहे. गावदेवी वैतीपाड्या संघाच्या माध्यमातून जेवढे सगळे पाठीराखे आलेले आहेत, हितचिंतक आलेले आहेत, हे बेटामध्ये राहणारे सर्व आमचे हे वैतीपाड्यातील ग्रामस्थ आहेत. अगदी संघर्षातून हा जीवनाचा प्रवास करत असतात. प्रत्येक वेळेला संघर्षावरती मात करत आपला प्रवास सुरू असतो आणि त्याच्यातूनच हे उभारलेले सर्व फलंदाज. आपण यावेळेला पुन्हा एकदा आसमानी सफर होते. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही, झेल बाद होते, विकेटचं पतन. बॅक टू दी डग आउट. पहिला विकेट अजय भगतच्या रूपाने. धन्यवाद, धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय उमंग प्रॉपर्टीचे मालक सन्माननीय हितेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं स्वागत सन्मान, शाही सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो गणेशजी गावड. आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी हितेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या गणेशजी गावड. अमर पाटील आपणास विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण हितेशजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. हर्षद वैती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर विकेट आली. 19 स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी धावा हव्या त्या 8 आणि चेंडू शिल्लक असतील 10.
10 चेंडू 8 धावा. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, कोणाच्याही बाजूने पारडं झुकू शकतं. जर चांगली गोलंदाजी हाताळली तर नक्कीच कसाळी संघ विजयी होऊ शकते. या वेळेला बघा निर्धाव चेंडूचे सांगता होते, जे पाहिजे वैतीपाडा संघ जर जिंकतोय तर स्वप्नील पाटील यांच्याकडून 3000 रुपये संघासाठी. स्वप्नील पाटील 3000 आणि बॉब हेअर कटिंग वाला त्यांच्याकडून कसाळी जिंकली तर गावाला हेअर कटिंग. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत सहजगत्या एक धाव या ठिकाणी पूर्ण करतायत आणि एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जातो. आता मात्र धावांची संख्या आहे किती पाहिजेत? 7 पाहिजेत. चेंडू किती शिल्लक आहेत? 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 7 धावा. संध्याकाळचा सत्र आहे, अंधार आहे, ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल असे चित्र मात्र मैदानात दिसत आहेत. श्रीराम संघ जिंकतोय तर वाघोबा ग्रुप यांच्या 5000 रुपये वाघोबा ग्रुप यांच्याकडून. स्वप्नील पाटीलने थोडा आकडा आता वाढलेला आहे, 3000 वरून 5000. शेअर मार्केट पण एवढ्या जलद गतीने वाढत नाहीत, तेवढ्या जलद गतीने स्वप्नील पाटीलचं शेअर मार्केट वाढायला लागले. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला, येतील 6 धावा. षटकार. माझ्या गावाच्या गावदेवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची, आमच्या गावाची गावदेवी. आदिशक्ती तू विश्वाची. अगदी वन साइड ही ग्रँड फिनाले या ठिकाणी झुकवताना आहे. गावदेव वैद्यपाड्याचा संघ आता मात्र एक धाव हवी आहे आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवले जल्लोष. या वेळचा वाघोबा चषक 2026 विजेता ठरतोय गावदेवी वैतीपाडा. ऐकूया डीजेला आणि जल्लोष, नाचूया, धमाल करूया.